मराठवाड्याच्या परभणीमध्ये गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदा चौरंगी लढत होतीये। निवडणुकीत मोठ्या राजकीय घराण्यांची प्रतिष्ठाही पडायला लागली आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे आणि माजी आमदार केंद्रे, माजी आमदार दुराणी या सगळ्या कुटुंबियांचं राजकीय अस्तित्व या निवडणुकीत दावणीला लागलंय। त्यामुळे तिथल्या नागरिकांची मतं काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्या रिपोर्टमधून। परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजलेले आहे। आपण जर पाहिलं तर गंगाखेड परभणी जिल्ह्यातील चर्चेतील नगर परिषद आहे। या नगर परिषदेमध्ये 5 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आपलं नशीब आजमावत आहेत। विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाची जागा ही महिलेसाठी राखीव आहे। एकंदरीतच पाहिलं तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा लक्ष्मीपुत्रांचा मतदारसंघ म्हणून परिचित आहे। यामुळे या मतदारसंघात या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मतदारांना आमिष दाखवले जाणार असल्याने येणाऱ्या काळामध्ये पैशाचे वाटप थांबवण्यासाठी प्रशासनाला मोठे आव्हान समोर राहणार आहे। गंगाखेड शहरात एकूण 45,000 मतदान असून हे मतदार कुणाच्या गळ्यामध्ये विजयाचा हार घालतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। माजी नगराध्यक्ष रामकर मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। साहेब, काय सांगाल का कुठल्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जातात? गंगाखेड शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीत जनतेसमोर जात आहोत। गंगाखेड शहराला धुळीचं साम्राज्य हे गेली 8 वर्ष पसरत आहे। लोकांच्या डोळ्यात धूळ जात आहे। हे म्हणतायत विकास केला, मला वाटतं विकासाची धूळ जनतेच्या डोळ्यात जाऊन जनतेला त्रास होत आहे। ही दिशाभूल किती दिवस चालणार? मला एवढंच सांगायचं आहे, गंगाखेड शहराला 9 वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवलं। मी रोज गंगाखेड शहराला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं पहिलं कर्तव्य आहे। यासाठी आम्ही गंगाखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत रिंगणात भारतीय जनता पार्टी आहे। या शहराला ड्रेनेजची आवश्यकता आहे। गंगाखेड जनतेला हे स्पष्ट जाणवत आहे की आज विकास फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते। त्यामुळे प्रचंड मताने येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे। आपल्यासोबत काही या नगरपालिकेचे उमेदवार तापडे यांचे मुलगा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरे जातात। काय सांगाल सर? आम्ही ही निवडणूक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि गावाचा विकास करण्यासाठी लढवत आहोत। गावाचा जो काही विकास शिल्लक आहे आणि ज्या प्राथमिक गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। विजय तर निश्चित होईल आणि एवढा विश्वास आहे जनतेवर की ते आम्हाला सेवेची संधी देतील। 20 दिवसानंतर पाणी यायले, आम्हाला पाण्याची इतकी परेशानी आहे। आता किती नगराध्यक्ष आले आणि सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुम्हाला 4 दिवसात करू, 5 दिवसात करू, पण काय कुठे 20 दिवस पाणी नाही भेटायला। आम्हाला टँकर आणावं लागायला, 400 रुपये टँकरला पाणीला चाललेत पैसे। प्रभागातला कुठलाही रस्ता घ्या की असा एकही रस्ता नाही की त्या रस्त्यावर खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कळायला मार्ग नाही। तर एक प्रामाणिक जे गंगाखेडचा सुज्ञ मतदार आहे त्याला एक असं वाटायले की एक बाबा कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि गंगाखेडची जनता आता सध्या ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली आहे। तर माझं एकच गंगाखेडच्या मतदारांना म्हणणं आहे की आपला जे विकास करेल त्या माणसाला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या आणि जे आपल्या प्रभागात येऊन काळजी घेईल किंवा प्रत्येक मतदार हा माझा समाज बांधव आहे म्हणून अशा प्रकारे काळजी घेईल अशालाच तुम्ही निवडून द्या अशी मी विनंती करतो। आज 15 ते 20 दिवस झालं पाणी भेटत नाही, स्वच्छ पाणी नाहीत, नाल्या बरोबर काढल्या जात नाहीत, अस्वच्छता आहे सगळीकडे आणि जे काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले। मला तर वाटतं विकासापेक्षा ह्या प्रशासकीय ह्याच्यामध्ये नगरपालिकेत जास्तीत जास्त भ्रष्टाचार झालेला आहे। एक सामान्य जनतेचं हेच म्हणणं आहे की त्यांना परिवर्तन हवं आहे, की या सर्व ज्या गोष्टी देणार आहेत त्याच तसल्याच चांगल्या उमेदवाराला ह्यावेळेस जनता निवडून देणार आहे। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी, गंगाखेड।